मित्रांनो, संभाजी महाराजांच्या जीवनावरती बनवलेला छावा मूवी हा संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर हिंदुस्थानामध्ये धुमाकूळ घालत आहे। 500 कोटीपेक्षा जास्त कमाई करणारा विकी कौशलचा छावा मूवी रेकॉर्ड ब्रेक ठरलेला आहे। छावा सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेले आहेत आणि लवकरच छावा हा शाहरुख खानच्या पठाण या मूवीला देखील मागे टाकू शकतो। विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला छावा हा सुपर डुपर ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलेला आहे। प्रॉफिटच्या तुलनेमध्ये पाहायला गेलं तर त्यानं पठाण मूवीला कधीच पाठीमागे टाकलेला आहे, मात्र ओव्हरऑल कमाईमध्ये देखील तो काहीच दिवसात पठाण मूवीला मागे टाकेल असं सर्व ॲनालिटिक्सचं म्हणणं आहे। स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। छावा चित्रपटाने 2025 मध्ये 500 कोटींचा गल्ला पार केलेला आहे। छावाने पहिल्या आठवड्यातच 250 करोड रुपये तर दुसऱ्या आठवड्यामध्ये 186 करोड आणि तिसऱ्या आठवड्यात 85 करोड रुपयांची कमाई केलेली आहे। 22व्या दिवशी 6.33 करोडचं कलेक्शन करून एकूण 503 कोटी रुपयांचा गल्ला देखील या चित्रपटाने जमवलेला आहे। विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला छावा मूवी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रेकॉर्ड ब्रेक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे चौथा यशस्वी आठवडा देखील केलेला आहे आणि वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे। विकी कौशलचा छावा ज्या प्रकारे बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे त्यानुसार लवकरच सिनेमा गदर 2चा रेकॉर्ड मोडू शकतो असा अंदाज बांधला जात आहे। गदरने 2023 मध्ये 525 करोड रुपये कमावले होते। इतकंच नव्हे तर छावा आणखी काही दिवस सिनेमागृहात राहिला तर शाहरुख खानच्या पठाण सिनेमाला देखील मागे टाकू शकतो असं लोकांचं सांगणं आहे। शाहरुख खानच्या सर्वात मोठ्या सिनेमाला मागे टाकण्यासाठी छावाला फक्त 30 करोड रुपयाची कमाई करण्याची गरज आहे। लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा सिनेमा 130 कोटी रुपये बजेटचा बनवलेला होता। विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत कणखर अशी भूमिका साकारलेली आहे, तर पत्नी रश्मिका मंदाना हिने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे। या व्यतिरिक्त आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह यांच्याही मुख्य भूमिका या मूवीमध्ये आहेत। उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं की त्यांनी म्हटलं की छावा चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली। छावा चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केलेली आहे, ती त्यांनी मान्य देखील केलेली आहे। सोबतच अमेय खोपकर उपस्थित होते आणि उदय सामंत यांच्या ट्विटनंतर छावा मराठी भाषेत प्रदर्शित झाल्यास या चित्रपटाला देखील भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंका नाही। त्याचसोबत छावा मूवी हा दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील प्रसिद्ध करण्याचा मानस अमेय लक्ष्मण उतेकर यांनी मांडलेला आहे। तर मित्रांनो, ही होती छावा मूवीच्या सक्सेसबद्दलची माहिती। तुम्हाला ही माहिती कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच छावा मूवी पठाणला मागे टाकेल का हे देखील सांगा। असेच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।